आमची चर्चा झालीच नाही तर ते पुढे वाढली नाही. कारण काय? त्याचं कारण आहे विजय वाघमारे, सेक्रेटरी आदिवासी विकास विभाग. मी समूगोल कोहचाडे, आवाज विदर्भ नागपूर या माध्यमातून तुमच्या समोर आजच्या 8वा दिवस विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा जय सेवा. गणेश इरपाची, तुम्ही विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आहात हो. आणि तुम्हाला मुंबईला मंत्रालयामध्ये कोणी आमंत्रित केलं होतं? आदिवासी विकास मंत्री. आदिवासी विकास मंत्री. हो. तर तुमची चर्चा ही कुठपर्यंत राहिलेली आहे? आमची चर्चा झालीच नाही तर ते पुढे वाढली नाही. कारण काय? त्याचं कारण आहे विजय वाघमारे, सेक्रेटरी आदिवासी विकास विभाग. त्यांचं काय म्हणणं होतं आणि तुमचं काय म्हणणं होतं? आमचं म्हणणं होतं की तुम्ही आमची पहिली जी मागणी आहे 14 ऑगस्ट 2026चा जो तुम्ही सुधारित शासन निर्णय आणलेला, त्या शासन निर्णयामध्ये तुम्ही परिशिष्ट क्रमांक 3 मध्ये पंडित दीनदयाल शासन निर्णयाचा संदर्भ घेऊन वसतिगृहात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 30 वर्षाची अट लागावी असं त्या ठिकाणी सांगितलेलं, आणि ती अट आदिवासी विद्यार्थ्याला मान्य नाही म्हणून तुम्ही ती अट काढून घ्या. परंतु कुठल्याही प्रकारच्या सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी सेक्रेटरी साहेबांनी घेतलेली नाही. त्यांच्या वक्तव्यातून कळायला येतं की आदिवासी विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे नाही अशी त्यांची भूमिका आहे किंवा त्यांची विचारधारा त्या प्रकारची आहे असं आम्हाला दिसतंय. तर आता त्यांनी तुमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही, तर पुढचं पाऊल काय? आमचं पुढचं पाऊल असेल की एक आदिवासी आरक्षित जागेवरून निवडून आलेले जितकेही आमचे पालक आमदार आहेत त्या सर्व आदरणीय पालक आमदारांना आम्ही या शांततापूर्ण चाललेल्या आंदोलनामध्ये आवाहन करतोय. त्या सर्वांनी आमचे अश्रू पाहावेत, आमचं रडणं ऐकावं, आमच्या शैक्षणिक समस्या ज्या आहेत त्या मार्गी कशा लागतील याचा एक अहवाल घेऊन आमच्यापर्यंत यावं. त्यांनी आमच्याशी चर्चा करावी. त्यातच जितकेही समाज कार्यकर्ते आहेत, कर्मचारी आहेत, रिटायर्ड कर्मचारी आहेत, हे सुद्धा बुद्धिजीवी वर्ग आहेत. या सर्व बुद्धिजीवी वर्गाला आमची विनंती आहे की आपण चर्चित असालच. तुम्हाला या सगळ्या गोष्टीची जाणीव असेल की आदिवासी विद्यार्थी या ठिकाणी आयुक्त कार्यालय नागपूर या ठिकाणी आंदोलन करतायत. कशासाठी करतायत, काय करतायत तेही माहीत असेल की 30 वर्षाला अटलेले आहेत. काही लोकांचं मत आमच्या समर्थनात असू शकतं, काही लोकांचं मत आमच्या विरोधातही असू शकतं. ज्यांचं आमच्या समर्थनात मत आहे, ज्यांच्या आमच्या विरोधात मत आहे, त्या सर्व पालकांना आम्ही हात जोडून विनंती करतोय की आपण या ठिकाणी यावं. एक बाजू आमची ऐकावी, दुसरी बाजू तुमची सांगावी. आम्हाला वाटते की चर्चेतून एखादं समाधान निघेल तर त्या चर्चेला आपण वाट दिली पाहिजे. आणि TLC काउन्सिलचे जितकेही 25 आमदार आहेत, 26 आमदार आहेत, त्या 26च्या 26 आमदारांनी या ठिकाणी येऊन सन्या बैठक घ्यावी, विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. आणि जर मुख्यमंत्री साहेबांशी आपलं भेटून सन्या ही जी अट आहे ती काढून घेत असेल तर काढून घेण्याची जी मागणी आहे ती आपल्या माध्यमातून त्यापर्यंत पोहोचावी. तुम्ही तर आमचा पहिल्या दिवशी सामाजिक संघटनेनं आवाहन केलं होतं का? हो, आम्ही सर्व संघटनांना, सर्व लोकांना आम्ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून किंवा विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आवाहन केलेलं की आमच्या पालकांनी आमची दक्षता घ्यावी, आमच्या खाण्यापिण्याची योजना करावी, आमच्या राहण्याची योजना. किंवा पाऊस येत होता त्याही दिवसामध्ये पावसामध्ये झोपलो, 15ला पण पाऊस आला, त्याही दिवशी आमचे विद्यार्थी पावसामध्ये झोपलेत. समाजाकडून मदत आलेली नाही का तुम्हाला? समाजाकडून बऱ्यापैकी मदत आलेली. त्यांनी बऱ्यापैकी सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्या मनामध्ये रक्तामध्ये समाज वाहतो किंवा ते समाजाचे अश्रू पोषण्यासाठी सक्षम आहेत असे सगळे लोक आलेत. आम्ही त्यांचा सन्मान केला. त्यांनी यापर्यंत येऊन आमच्या अश्रूंची दखल घेतली. याबद्दल आम्हाला त्यांच्याशी आपुलकी आहे, त्यांना सुद्धा आम्हाला आपुलकी आहे. परंतु मदत आहे त्यापर्यंत ठीक आहे, परंतु एक मार्ग निघला पाहिजे. किती दिवस आमचा समाज आम्हाला जेवण चारणार किंवा किती दिवस या ठिकाणी आम्ही बसून राहणार? यापेक्षा किती तातडीने हा मार्ग सुटू शकतो याकडे जर आमच्या समाजातल्या वरिष्ठ बुद्धिजीवी लोकांनी लक्ष घातलं तर मला असं वाटतं की लवकर प्रश्न सुटेल आणि कोणीही शासनाची किंवा GRची बाजू न मांडता विद्यार्थ्यांच्या समस्यांची बाजू घेऊन चालावं अशी आमची अपेक्षा आहे. त्यानंतर मंत्री महोदयांनी भेटावं. आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा आलो तेव्हा आमची मागणी होती की आम्ही
राज्याचे जे राज्यपाल आहेत ते स्टेट ऑफ द गार्जियन आदिवासी लोकांचे ते पहिले पालक असतात. तर त्यांच्याशी आमची चर्चा झाली पाहिजे ही आमची मागणी होती. त्यानंतर CM साहेबांची आमची चर्चा झाली पाहिजे ही आमची मागणी होती. परंतु मुंबईला गेले असताना विजय वाघमारे हे आमच्या आदिवासी खात्याचे सेक्रेटरी आहेत. त्या सेक्रेटरींना आम्हाला एक लेटर थांबवलं हातामध्ये की आम्ही तुमची CM साहेबांची अपॉइंटमेंट घेतलेली, 2:30 वाजता तुमची अपॉइंटमेंट आहे, आपल्याला जायला लागतं. त्याआधी आमच्याशी बऱ्यापैकी चर्चा झाल्या, हो नाही अशा प्रकारच्या चर्चा झाल्या आणि त्या शेवटी 2:30-2 वाजले. त्या टायमाला ते बोलले की आता 15 मिनटं वाचलेले, 20 मिनटं वाचलेले, तुम्ही साहेबांशी भेटायचं असेल, समस्या समाधान करून घ्यायचं असेल तर तुम्हाला प्री नोट द्यावं लागेल. तुम्ही प्री नोट द्या की आम्ही आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा घडवून आणली आहे. ती चर्चा अतिशय सकारात्मक आहे. त्या सकारात्मकतेच्या आधारावर आम्ही समाधानी आहोत आणि त्या समाधानाच्या आधारावर आम्ही हे आंदोलन मागं घेतोय. आमची कुठल्याही प्रकारची चर्चा न होता त्यांनी जर अशा प्रकारचे लिहून घेत असेल तर कुठेतरी शासन चुकीचं आहे किंवा शासनात बसलेले जे कर्मचारी आहेत ते चुकीचे आहे. शिष्टमंडळामध्ये आपण किती लोक गेलते? शिष्टमंडळामध्ये आम्ही 6 लोक गेलतोय. गणेशजी आतमध्ये किती, बाहेर किती? सगळे आतमध्ये होतात. एक पण विद्यार्थी बाहेर नकोय. सगळे विद्यार्थी आतमध्ये होतात आणि सर्वांना ती संधी भेटली. सर्वांना ही गोष्ट या गोष्टीची जाणीव आहे. या प्रकारच्या विजयजी वाघमारे यांच्याकडून आम्हाला वागणूक भेटली. आमची जाण्या येण्याची सोय उत्तम होती, जेवणाची राहण्याची सोय उत्तम होती. त्या लोकांनी कुठल्याही प्रकारची दिरंगाई आमच्या प्रती दाखवलेली नाही. त्यांनी सन्मानच केला. परंतु तसाच प्रकारचा सन्मान याही विद्यार्थ्यांप्रती असला पाहिजे. त्यांना सुद्धा जेवण भेटलं पाहिजे, त्यांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार भेटला पाहिजे, ओळख करण्याचा अधिकार भेटला पाहिजे. राईट टू एज्युकेशन हे कायम असलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना जे देवरीला आंदोलन करताय, वर्धेला आंदोलन करताय, चंद्रपूरला आंदोलन करताय, गडचिरोलीला आंदोलन करताय, भंडाऱ्याला आंदोलन करतायत किंवा अमरावतीला आंदोलन करतायत, सर्वच महाराष्ट्राच्या आदिवासी विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी एकतेने लढूया, नेकतेने लढूया आणि या एकता आणि नेकताच्या भूमिकेवर आपण यशस्वी होऊया या आशेने आपण या ठिकाणी यावं. आदिवासी विद्यार्थी पीसफुल आंदोलनाला सक्षम बनवावं आणि शासनापर्यंत ही आपली मांग पोहोचवावी. त्यांनी आपली मांग यशस्वी व्हावी अशी आमची आशा आणि मागणी आहे. आणि आहे की कुठेतरी आज विद्यार्थी वर्ग एकत्रित आलेला, आपण कुठलीही जातीवाद, व्यक्तिवाद, क्षेत्रवाद, संघटनवाद, श्रेष्ठवाद या सगळ्या गोष्टी विसरून कोण प्रतिनिधित्व करतोय, कुठली संघटना प्रतिनिधित्व करतोय, कशा विचारधारेचे लोक आहेत किंवा कशा बोलीभाषेचे लोक आहेत, या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करून आपल्या रक्ताचे, आपल्या DNA चे, आपल्या मातीचे लोक लढतायत. त्यांच्या या संघर्षाला आम्ही पाठिंबा दिला पाहिजे. ते आंदोलन मोठं झालं पाहिजे. त्या आंदोलनाची यशस्वी गाथा या ठिकाणी मांडली गेली पाहिजे, लिहिली गेली पाहिजे. या भूमिकेने आपण या आंदोलनाकडे बघावं, ना की कुठलं संघटन, कुठला प्रतिनिधी या सगळ्या भूमिकेने नाही. संघटना किंवा राजकीय पक्ष तुम्हाला जर पाठिंबा देत आहे तर त्यांचा पाठिंबा तुम्ही घ्याल का? नक्कीच. आम्हाला कुठल्याही प्रकारची संघटना किंवा राजकीय पक्ष जर आम्हाला समर्थन करत असेल, आमच्या पाठीमागे उभं राहत असेल तर आमच्या आंदोलनाला यशच येईल, ताकद येईल, त्यात काही अडचण नाही. एक आहे, आम्ही विद्यार्थी आहोत, पीसफुल आंदोलनामध्ये आहोत, तर या पीसफुल आंदोलनाचा कुणालाही कुठल्याही प्रकारचा फायदा घेऊ देणार नाही, हे मात्र तेवढंच खरं. आम्ही सहभाग घेणार, त्यांची मदत घेणार, मार्गदर्शन घेणार, प्रत्येक एक गोष्ट. कारण काय की आतापर्यंत जे मदत आलेली आहे आमच्या ऐकिवात आहे, तर समाज या दृष्टिकोनातून पोरांसाठी आहे त्या प्रमाणात जेवढं काय असे ना, पण आता पण समाजाने मदत केलेली असं आपल्या एकंदरीत पाहण्यावरून लक्षात येत आहे. तर तुम्हाला काय वाटतंय? समाजाने मदत केलेली आम्ही काही म्हणत नाही. त्यांनी समाजातल्या प्रत्येक घटकांनी येऊन त्यांना व्हिजिट केली. त्यांनी आमचे अश्रू बघितले, उपाशी पोर आहेत म्हणून त्यांनी वेदना जतवल्या आणि त्या वेदनेच्या आधारावर त्यांनी आम्हाला भात, भाजी, कढी जे काही देता आलं त्यांच्या क्षमतेनुसार त्यांनी आम्हाला जीव घातलं. त्याचा आम्ही अभिमान आहे आम्हाला की आमच्या समाजामध्ये मानवतेच्या आधारावर लोक जिवंत आहेत आणि विद्यार्थ्यांपर्यंत योजना पाहत आहेत. पोरांना आता काय आता असंच बसायचं की तोडगा काढायचा आहे? तोडगा काढायसाठी पोरांचा अभ्यास आहे, त्यांचं आयुष्य आहे. बरोबर. त्या भविष्याविषयी आपल्याला काय चिंता आहे? भविष्य तेव्हा असते जेव्हा माणूस जिवंत असतो. एकदाचं शिक्षण संपवलं म्हणजे तुम्ही मरण्यापेक्षा कमी नाही आहे. आणि मेलेल्या माणसाला मरण्याची भीती दाखवणे हे चुकीचं आहे. मेलेल्या माणसाला कशाची मरण्याची भीती दाखवताय? आम्ही आधीच मेलेलो आहोत, त्या पलीकडे तुम्ही काय आणखी आम्हाला मरण्याची भीती दाखवणार की तुमचं शिक्षण संपलं की काय? आमच्या शिक्षणावर बंधनं घातले म्हणजे आमचं आयुष्य संपवलं.
आम्ही लोकांची गुलामगिरी करावी, लोकांचे कपडे धुवावे, त्यांच्या गाड्या साफ कराव्या, त्यांच्या छोट्या मुलांचे लॅट्रिन बाथरूम साफ करावे, हीच अपेक्षा जर शासनाची असेल तर याला आम्ही ठीक आहे, समानता पुढचं म्हणणार पाऊल नाही. काय? पुढचं पाऊल काय? पुढचं पाऊल आहे की आम्ही सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवतोय, आमंत्रण करतोय, सगळ्या नेते मंडळींना, समाज कार्यकर्त्यांना त्यांनी यावं, आम्हाला मार्गदर्शन करावं. जर या प्रकारची भूमिका नसली तर आम्ही कुठला तरी एक विद्रोह पाऊल उचलण्याच्या तयारीत असणार. आम्ही पीसफुल प्रोटेस्ट आहे, आमची एक मानसिकता आहे, ती मानसिकता जोपर्यंत टिकून राहील तोपर्यंत आम्ही आव्हान करत राहणार आणि या ठिकाणी बसत राहणार. परंतु ज्या दिवशी आमचा पेशन्स किंवा आमची जी भूमिका आहे ती घेण्याची वेळ आली तर नक्कीच आम्ही आक्रमक भूमिकेच्या स्वरूपात समोर येणार आहे. आणि अशी जबाबदार या शासन प्रशासन बसलेले नेते मंडळी, अधिकारी, कर्मचारी असतील, ही जबाबदारी त्यांनी घेतील, आम्ही नाही.